काल दिनांक 25 जानेवारी रोजी कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जो एक व्हिडिओ व्हायरल झालाय, तर त्या संदर्भात माझं स्पष्टीकरण असं आहे की काल यातील तक्रारदार अ, अ, संकेत तुपगावकर यांचा काही स्थानिक रिक्षा यांच्यासोबत स्कूटी लावण्यावरून वाद झाला होता. तर त्यामध्ये रिक्षावाल्यासोबत पण त्यांचा काही वादावादी झाली होती. तर ते नागरिक आहेत, तर ते आमचं रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पूर्वी जे जुनं पोलीस स्टेशन होतं ते आता स्थलांतरित नवीन इमारतीत झालेलं आहे. याची कदाचित त्यांना जाण नसावी, परंतु नवीन पोलीस स्टेशनला ते आल्यानंतर त्यांची तक्रार आपण दाखल करून घेतलेली आहे आणि त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई आपण केलेली आहे. तर यामध्ये कुठलाही स्थानिक आणि परप्रांतीय असा वाद नाहीये. यामध्ये परप्रांतीय तसेच स्थानिक सुद्धा नागरिक या ठिकाणी रिक्षा चालवतात, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. आणि त्या परिसरामध्ये स्मार्ट सिटीचं काम चालू असल्यामुळे सध्याच्या स्वरूपामध्ये रहदारीचा वाद हा होतोय, परंतु स्थानिक वाहतूक पोलीस, आरटीओ आणि सर्वांच्या मदतीने आमची त्या ठिकाणी कारवाई आहे. तसेच रेल्वे स्टेशन परिसरामध्ये स्कायवॉकवरती वेश्या व्यवसाय वगैरे चालतात, या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत असतात. नुकतेच आम्ही सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करून वेश्या व्यवसायाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 4 दलाल आणि 13 वेश्या असं आम्ही त्यांच्यावरती पीट ऍक्ट प्रमाणे कारवाई केलेली आहे. तसेच त्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्ही गोपनीय माहितीवरून 4 बांगलादेशी महिलांना सुद्धा आम्ही अटक केलेली आहे आणि त्या ठिकाणी गेली महिन्यापासून जवळजवळ 100च्या वरती आम्ही वेश्यावरती कारवाई केलेली आहे आणि याप्रमाणे आमच्या सातत्याने कारवाई ही चालू असते आणि त्या ठिकाणी कल्याण रेल्वे स्टेशन परिसर हा संवेदनशील असल्याने आम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत.